ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ मिंचे संचलित स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिंचे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर ज्ञानाने समृद्ध संस्काराने पावन विचाराने प्रेरित नेहमी विजयी पताका ध्येय दिशाला मिरवणारी विद्यार्थी हाच आमचा देव अशी श्रद्धा बाळगणारी महाराष्ट्र राज्याचा युवा संस्था पुरस्कार प्राप्त ISO मानांकित शाळा सिद्धी अमानांकित कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा प्रथम क्रमांकाचा स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त अनेक संस्थांचे आदर्श शाळा पुरस्कार मिळवणारी आदर्श निवासी संकुल म्हणजेच आदर्श शिक्षण संकुल महाराष्ट्र राज्यामध्ये उज्ज्वल यशाची गुणवत्तेची संस्काराची विकासाची तेजोमय गुढी दिमाखात मिरवत कला क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात आपले उज्ज्वल यश सातत्य राखत मार्गक्रमण करणारी संस्था म्हणून आदर्श शिक्षण संकुलाकडे पाहिले जाते। नित्य नवी क्षितिजे ओलांडून जायचे ध्येय दिलं आणि कितीतरी विद्यार्थी उंच भरारी घेऊन मायभूमीला कधीच विसरणार नाहीत अशी शिकवण देणारी ही आदर्श शिक्षण संस्था आपल्या संस्काराने मुलांचा विकास करण्यासाठी सज्ज आहे। त्यासाठी नित्य नियमाने दैनंदिनी पार पाडली जाते। नव स्वप्न साकारण्यासाठी नव तेजस्वी सूर्य विद्यार्थ्यांमध्ये बाणवावा यासाठी सकाळची सुरुवात नव प्रेरणेने बिगुल वाजवून स्वप्न नगरीतून मुलांना उठवले जाते। मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे अशी ठाम श्रद्धा मनामध्ये बिंबवून विद्यार्थ्यांना तयार केले जाते। विद्यार्थी हा शिस्तप्रिय व्हावा, आरोग्याने समृद्ध व्हावा आणि त्याचे मन मस्तक व मनगट मजबूत व्हावे यासाठी सकाळी नित्य नियमाने जॉगिंग व्यायाम कवायत सूर्यनमस्कार योगासने विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जातात। सकाळी नित्य नियमाने व्यायाम करून आल्यानंतर विद्यार्थ्यांना थंड पाण्याने स्नान दिले जाते आणि मुले शालेय कामकाजासाठी शालेय गणवेशात तयार होतात। शाळेमध्ये स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाण्याची सोय उपलब्ध आहे। सकाळचा नाश्ता विद्यार्थी हा मनाने खंबीर शरीराने मजबूत विचाराने प्रेरित व्हावा यासाठी सकस पौष्टिक नाश्ता संकुलातील कर्मचारी मायेने या चिमण पाखरांना खाऊ घालतात। आठवड्यातील 7 दिवसांमध्ये वेगवेगळ्या 7 वेगळ्या प्रकारचा नाश्ता विद्यार्थ्यांना दिला जातो। अभ्यासिका व जादा तास सकाळच्या नाश्त्यानंतर विद्यार्थी वर्गामध्ये अभ्यासिका व जादा तासासाठी उपस्थित असतात। विषय शिक्षक व शिक्षक यांच्या उपस्थितीत विद्यार्थी आनंदाने व समरस होऊन अभ्यासिका पूर्ण करत असतात। प्रार्थना व परिपाठ प्रार्थना म्हणजेच मनाला घातलेली समाधानाची हाक होय। सकाळी 9 ते 9:20 प्रार्थनेसोबतच नैतिक मूल्यांची जोपासना करणारा आदर्श परिपाठ विद्यार्थ्यांमार्फत सादर केला जातो। प्रत्येक दिवसाचे दिनविषयाचे महत्त्व शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाते। हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे सकाळच्या सत्रातील शाळा शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक व बौद्धिक क्षेत्राचा विकास होय। किंबहुना सर्वांग सुंदर जीवन जगण्याची कला म्हणजेच शिक्षण होय। म्हणूनच तज्ञ शिक्षक व अध्यापक आपल्या अमृत वाणीने या संकुलातील चिमण पाखरांना ज्ञानाची सर्व कवाडे उघडी करून देत असतात। याचेच फलित म्हणून इयत्ता 10वी व 12वीचा शालांत परीक्षेचा 100% निकालाची परंपरा हे संकुल अविरत जोपासत आले आहे। गणित प्रावीण्य विज्ञान प्रज्ञा MTS NMS शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त घडत आहे। विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना प्रोत्साहन देत असताना वक्तृत्व निबंध लेखन हस्ताक्षर नाट्य वाचन गीत गायन यासारख्या स्पर्धांमध्येही विद्यार्थी उत्तुंग भरारी घेत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। दुपारचे जेवण आहार तज्ञांमार्फत व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व जीवनसत्वांची पूर्तता करणारा सकस शुद्ध शाकाहारी आहार विद्यार्थ्यांना दिला जातो। वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असे म्हणत विद्यार्थी जीवनात तृप्त होत असतात। सर्व सणांच्या अनुसार विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते। दर रविवारी विद्यार्थ्यांना श्रीखंड आम्रखंड अशा गोड जेवणाचा बेत केला जातो। दुपारच्या सत्रातील शाळा व जादा तासिका शुद्ध शाकाहारी आहाराने तृप्त झालेले विद्यार्थी थोड्याशा विश्रांतीनंतर दुपारी 2 ते 4:30 या वेळेमध्ये शाळा व जादा तासिकेसाठी पुनश्च वर्गात रममान होतात। जादा तासिका
व अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी विलीन होतात आणि 4:30 वाजता वंदे मातरम होऊन शालेय शैक्षणिक कामकाजाची सांगता होते. सायंकाळचा अल्पोपहार 4:30 ते 4:50 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना सिजनेबल फळे, बिस्किट, भडंग व दूध असा अल्पोपहार मुलांना दिला जातो. विविध खेळ, झेप आमची चित्त्याची, ताकद आमची नित्याची या वेद वाक्याला समोर घेऊन तज्ञ क्रीडा मार्गदर्शनाखाली 22 खेळ प्रकारांचे शिक्षण दिले जाते. यामध्ये व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, नेटबॉल, हॉकी, आर्चरी, खो खो, कुस्ती, योगा, मलखांब, मैदानी यासारख्या देशी विदेशी 22 खेळांचा समावेश आहे. 4:50 ते 6:30 या कालावधीत विद्यार्थी मैदानावर खेळत बागडत असतात. आजपर्यंत 2287 राज्यस्तरीय, 283 राष्ट्रीय, 34 आंतरराष्ट्रीय खेळाडू या संकुलाने निर्माण केले आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संध्या प्रार्थना. मुले मैदानावर खेळून नवी उमेद घेऊन, नवी आकांक्षा घेऊन संध्या प्रार्थनेसाठी म्हणजेच ईश्वराचे नाम स्मरण करण्यासाठी तयार होत असतात. मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. अभ्यासिका. संध्याकाळी 7 ते 8 या कालावधीमध्ये शिक्षकांच्या देखरेखीखाली विद्यार्थी स्वतःचा अभ्यास स्वतः करत या अभ्यासिकेसाठी उपस्थित असतात. रात्रीचे जेवण. रात्री 8 ते 9 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना रात्रीचे जेवण दिले जाते. अभ्यासिका व मनोरंजन. 9 ते 9:50 या कालावधीमध्ये जादा अभ्यासिका मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 9:50 ते 10 या कालावधीमध्ये प्रसाधन होते आणि मुले सुख निद्रेमध्ये विलीन होतात. या सर्व दैनंदिन कामकाजासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देत असताना विद्यार्थ्यांना व्यावसायिक व व्यावहारिक जीवनाची जाणीव व्हावी यासाठी पदभ्रमंती, शैक्षणिक सहली, आठवडा बाजार, विविध कारखाने, MIDC यासारख्या क्षेत्रांना क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते आणि विद्यार्थ्यांना या ज्ञान संकुलामध्ये संपूर्ण ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. असे मानवतेने युक्त आणि माणुसकीचा ओलावा असणारे हे ज्ञानसंकुल कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर, पुणे बेंगलोर हायवे पासून 6 किलोमीटर अंतरावर व सहकार पंढरी वारणा नगर पासून 12 किलोमीटर अंतरावर व बाहुबली, रामलिंग, धुळोबा या तीर्थक्षेत्रापासून 6 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील आदर्श गाव मिंचे या ठिकाणी निसर्गरम्य, प्रदूषण मुक्त, भव्य 10 एकर परिसर, सर्व सोयींनी युक्त व संस्काराचा ठेवा जपणारे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी झटणारं हे संकुल 2001 पासून अविरतपणे आपल्या यशाची यशोगाथा मांडत आहे. आपण या आदर्श शिक्षण संकुलावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल हे आदर्श शिक्षण संकुल शतशः आभारी आहे. आपल्या पाल्यास प्रवेश परीक्षेच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा. धन्यवाद. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ मिंचे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर संचलित आदर्श शिक्षण संकुल या शिक्षण संकुलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय DS गुगरे सर, संस्थापक सचिव माननीय MA परीट सर, सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करत आहे. आदर्शवत या शिक्षण संकुलात आपल्या पाल्याचा प्रवेश आजच सुनिश्चित करा. धन्यवाद. आशाएं ले दिल की, उम्मीद
नहीं कुछ भी। खरोखरच आपल्या मुलांनी आणि पाल्यांनी इथच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आता मी 2 कार्यक्रम बघितले, अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन त्यांनी सादर केलेलं आहे। तसेच विविध राज्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन आपल्या शाळेचा नावलौकिक त्यांनी वाढवलेला आहे। त्यामुळे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि खरोखरच हे आदर्श विद्यानिकेतन आदर्श नाव हे खरोखरच हे सार्थ आहे सर। माणसं जोडायचं काम ह्या शाळेनं केलंय, माणसं गोळा करायचं काम ह्या शाळेनं केलंय। एक एक माणूस या ठिकाणी असा येत गेला। आज जे सगळं वैभव उभा राहिलंय हे खऱ्या अर्थानं भौतिक वैभवाला महत्त्व नाही आहे, पण तुम्ही आम्ही कोणत्या ना कोणत्या निमित्तानं एकत्र आलो, तुमचं आमचं योगायोगानं असं ना या ठिकाणी नातं जमलं आणि या आदर्श शिक्षण संकुलाच्या कुटुंबामध्ये आपण सामील झालात आणि म्हणून हे भविष्यामध्ये हे कुटुंब असंच जतन करून ठेवण्याची भूमिका तुमची माझी राहणार आहे। आम्ही जरी सुट्टीला घरी जात असलो तरी जास्तीत जास्त कालावधी आम्ही या शिक्षण संकुलामध्ये स्थापन करतो आणि या जास्तीत जास्त कालावधीमध्ये आम्हाला आई-वडिलांची जरासुद्धा उणीव न भासून देता आमच्यासाठी सतत कार्यरत असणारे, आमच्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची कुठले जर शिक्षक असतील तर ते आदर्श विद्यानिकेतन शिक्षक असतील असं मला वाटतं। आज मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं, आल्यापासून जे सर्व खेळ पाहिले, मल्लखांब पाहिला, स्वागतगीत पाहिलं, डोळ्यातनं अश्रू अनावर होत होते। इतकं सुंदर पद्धतीनं हे कार्य आज आम्ही पाचगणी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी राहतो, जवळजवळ 500 शाळा असतील, पण ही शाळा नसून ही सगळी दुकानं चाललेली आहेत। ते इथं आल्यानंतर आमच्या लक्षात येतं 2-2, 2.5-2.5 लाख 3-3 लाख मुलांकडनं वसतिगृहाची फी घेतात आणि शिक्षणाच्या नावानं मात्र बोंबाबोंब। आज हा आखाडा जो आहे मुलांना सगळे मर्दानी खेळ, फिजिकल ट्रेनिंगचं, कुठलंही मुलगा बघा शरीरानं उंचीनं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मुलं म्हणजे आपली या ठिकाणी आदर्श बनलेली आहेत।
आणि ईश्वर मार्ग दाखवतो, म्हणून ते चांगल्या ठिकाणी पोहोचतात. त्यांना चांगल्या ठिकाणी पोहोचणे ईश्वराने सांगितलं, म्हणून ते या शाळेचे विद्यार्थी आहेत. आणि या शाळेच्या विद्यार्थी, आदर्श विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत ते भटकू शकत नाहीत. पण विद्यार्थी घडत असताना मला असं वाटतं की आपला देश घडतो, हे पण तुम्ही त्याच्यामध्ये बोलला आणि हे खरंच आहे. तेव्हा आपल्याला जो विश्वास ठेवला आहे, विश्वासाला कुठेही तडा जाऊन देऊ नये याची काळजी आपले सगळे शिक्षक घेत आहेत. त्यांनाही मनापासून खूप खूप मी या सगळ्या शिक्षकांना शुभेच्छा देतो, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. तर तुमच्या सगळ्यांची जर साथ नसेल, जर एखादं कुटुंब उभं करायचं असेल किंवा घर उभं करायचं असेल, तर सगळा पाय हा तुमच्या सगळ्यांचा आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांनाही खूप खूप मी शुभेच्छा देतो. पश्चिम महाराष्ट्रातली 1 नंबरची शाळा म्हणून बघितली जाते, तर ही आदर्श विद्यानिकेतन म्हणून याच्याकडे बघितलं जातं. अष्टपैलू शाळा म्हणून या शाळेची ओळख आहे. त्यामुळे हे खूप मानाचं काम आहे. अशीच आपली या छोट्या वृक्षाची वटवृक्षापर्यंत जी पोच चालू आहे अशीच ही राहावी, अशी या कार्यक्रमानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो. आनंद वाटतोय की महाराष्ट्रातील 20 ते 22 जिल्ह्यातली मुलं या ठिकाणी शिकतायत. प्रत्येक मूल घडलं पाहिजे या भावनेतून कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती झाली पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी हा एक उत्कृष्ट नागरिक झाला पाहिजे या भावनेतून आम्ही काम करतोय.